6 महिने ते 5 वर्ष वयोगटातील वाढासाठी बेबी फूड ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये 5 स्टेजेस असणार आहे. स्टेज 1चे 3 पार्ट्स मी ऑलरेडी माझ्या चॅनल अपलोड केलेले आहे. स्टेज 1 ही 6 महिने ते 1 वर्ष वयोगटातील बाळासाठी होती. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या रेसिपीज जर तुम्ही अजून बघितल्या नसेल तर नक्की बघा. आज आपण स्टेज 2 बघतो आहोत. स्टेज 2 ही 1 वर्ष ते 2 वर्ष वयोगटातील बालकासाठी असणार आहे. या सिरीजचे येणारे भाग जर तुम्हाला बघत राहायचे असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तसेच ऑलवर नक्की क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर 1 ते 2 वर्ष वयोगटातील बाळासाठी सर्वात पहिली रेसिपी आपण बनवतो आहे ॲपल आणि भाताचा वापर करून. ॲपल आपल्या सर्वांना माहिती आहे खूप हेल्दी असतं. ॲपलमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, पाण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी असतं, व्हिटॅमिन 6 असतं, अँटीऑक्सिडंट्स असतात जे बाळासाठी खूप हेल्दी असतं. मी हे जे ॲपल आहे याला सोलून घेतलेलं आहे. याचा हार्ड पार्ट बाळाच्या गळ्यामध्ये अडकू नये म्हणून आपल्याला सोलून घ्यायचा आहे. आणि याला आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. मधील जो सीड्सचा पार्ट आहे तो सुद्धा सेपरेट करायचा आहे. आणि याचे छोटे छोटे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे. तुकडे करून झाल्यानंतर याला आपण शिजवून घेणार आहोत. बाळाला आपण फ्रूट देत असताना सुरुवातीला आपण डायरेक्टली रॉ फ्रूट्स न देता शिजवून द्यायचे आहे, म्हणजे बाळाला डायजेस्ट व्हायला प्रॉब्लेम होणार नाही. याला आता मी गॅसवर ठेवून सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे. झाकण ठेवून आपण याला शिजवून घेऊया. तेव्हापर्यंत इथे आपल्याला तांदूळ भिजत घालायचा आहे. 2 चमचे तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तांदूळ स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे. आणि जेव्हापर्यंत ॲपल शिजते आहे तेव्हापर्यंत आपण याला भिजत घालणार आहोत. तांदूळ मी भिजत घातलेला आहे. इकडे बघूया, आपला ॲपलसुद्धा व्यवस्थित शिजत आलेला आहे. ॲपल शिजल्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आणि भिजत घातलेला तांदूळ घालायचा आहे. तांदूळ घातल्यानंतर यामध्ये थोडं मी तूप घालते आहे. तूप हे बाळाला एनर्जी देण्यासाठी तसेच बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी, पॉटी व्यवस्थित साफ होण्यासाठी खूप मदत करतं. झाकण ठेवून आपण व्यवस्थित त्याला एकजीव होईपर्यंत आणि सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. बघू शकता तांदूळसुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे. आता आपण याला पूर्णपणे गार करायला ठेवूया. आणि गार झाल्यानंतरच आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. तर आपण मिक्सरच्या साहाय्याने याला वाटून घेऊया, कारण ब्लेंडर किंवा रवीच्या साहाय्याने व्यवस्थित ब्लेंड होणार नाही. म्हणून आपण याला मिक्सरच्या जारमध्ये घालतो आहोत. आणि गार झाल्यानंतरच घालायचं, गरम गरम याला ग्राइंड करायचं नाही. मी ही प्युरी मिक्सरच्या जारमध्ये घालून आता ग्राइंड करून घेते आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपण ॲपल आणि तांदळाचा वापर करून हेल्दी बेबी फूड प्युरी तयार केलेली आहे. यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ॲडेड शुगर घालण्याची काहीही गरज नाही आहे. नॅचरली ही गोड असतं, चवीला खूप छान लागतं, मुले आवडीने खातात. त्याचबरोबर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आता आपण दुसरा फ्रूटचा वापर करून अजून एक हेल्दी प्युरी बनवतो आहे. यामध्ये आपण दलिया आणि चिकूचा वापर करतो आहे. 2 चमचे दलिया मी इथे घेतलेला आहे. याला सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, ज्या पद्धतीने आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते. स्वच्छ धुवून झाल्यानंतर यातलं पाणी फेकून द्यायचं आहे. आणि यामध्ये फ्रेश वॉटर घालून आपल्याला याला भिजत घालायचं आहे. तर 15 ते 20 मिनिटासाठी आपण याला असंच भिजत घालूया. मी झाकण ठेवून याला 15 ते 20 मिनिट भिजत घालते आहे. दलिया व्यवस्थित भिजून झाल्यानंतर बघू शकता कलर चेंज झालेला आहे, लाईट येल्लो कलर आलेला आहे. यानंतर आपल्याला इथे चिकू लागणार आहे. चिकू तुम्ही 1 किंवा 2 घालू शकता. बाळ थोडं मोठं असेल, 1.5 वर्षाच्या वर असेल तर 2 चिकू तुम्हाला घालता येईल. तर याचा जो गर आहे तो आपल्याला काढायचा आहे. आणि चिकू आपल्याला पिकलेलाच घ्यायचा आहे. यामध्ये गोडवा असतो, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा साखर किंवा गूळ यामध्ये घालण्याची गरज पडणार नाही. रिफाईंड शुगर इथे तुम्हाला वापरायची नाही आहे. खडी साखर वापरू शकता किंवा गुळाचा वापर तुम्ही करू शकता. तर या चिकूला आता मी थोडं मॅश करून घेते आहे. आणि आता हा चिकू आपल्याला या दलियामध्ये घालायचा आहे. चिकू आणि दलिया आपल्याला एकत्रित शिजवून घ्यायचं आहे. ही रेसिपी सुद्धा बनवायला खूप सोपी आहे. ज्या वर्किंग मॉम असतील त्यांच्यासाठी सुद्धा खूप इझी आहे बनवायला, झटपट बनवून तयार होते. आता एकत्रित करून झाल्यानंतर आपण याला गॅसवर ठेवून शिजवून घेऊया. मी थोडं एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे. तर इथे मी आता हा दलिया गॅसवर ठेवलेला आहे. आणि यामध्ये थोडं आपण तूप घालून घेऊया. आणि आता हा दलिया सॉफ्ट होईपर्यंत, एकजीव होईपर्यंत आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. मी झाकण ठेवून हा दलिया आणि चिकू व्यवस्थित शिजवून घेतलेला होता. शिजवून झाल्यानंतर याला आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. आणि ज्या पद्धतीने ॲपल आणि तांदळाची प्युरी आपण ग्राइंड करून घेतलेली होती तशीच आपल्याला ग्राइंड करायची आहे. गार झाल्यानंतर हे मिश्रण स्वच्छ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि एकजीव होईपर्यंत ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर बघितलं तुम्ही, बनवायला जेवढं सोपं आहे तेवढं चवीलाही छान लागतं. लहान मुले खूप आवडीने खातात. यामध्ये एक्स्ट्रा शुगर घालण्याची गरज पडत नाही. तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा. यानंतर जे बेबी फूड आपण बनवतो आहे त्यामध्ये आपण एका भाजीचा वापर करतो आहे. ती आहे कद्दू, ज्याला कोरडं म्हटलं जातं. हिरव्या पाठीचं किंवा लाल पाठीचं जेही मिळत असेल ते तुम्ही वापरू शकता.
याची पाट आपल्याला सोलून घ्यायची आहे. कोळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, व्हिटॅमिन ई असतं, आयर्न असतं, पोटॅशियम असतं, बाळांच्या डोळ्यासाठी खूप छान असतं. त्याचबरोबर यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बाळाच्या जेवणामध्ये शक्य असेल तेवढा भाज्यांचा वापर नक्की करा. तर हे कोळं सोलून झाल्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे मी ते करून घेतलेले आहे. हे कोळं सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बाळासाठी फायबर तुम्ही वापरत असाल तर ते शिजवूनच वापरा. बाळाची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही थोडी नाजूक असते, त्यामुळे बाळाला फायबर डायजेस्ट व्हायला थोडा प्रॉब्लेम होतो, म्हणून आपण शिजवून इथे फायबर वापरतो आहे. झाकण ठेवून जेव्हापर्यंत कोळं सॉफ्ट होत नाही तेव्हापर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही कोळं व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे. आता याला आपल्याला संपूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला वाटून घेऊया. कोळं गार झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ एका मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आहे आणि जेव्हापर्यंत याची फाईन प्युरी तयार होत नाही तेव्हापर्यंत याला व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही इथे फाईन प्युरी तयार झालेली आहे. आता ही प्युरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बाळाला ही प्युरी सुद्धा खायला देऊ शकता, पण बाळाला जर पोटभरीचं जेवण तुम्हाला द्यायचं असेल तर 1 चमचा सुजी आपण तुपामध्ये भाजून घालतोय, ज्यामुळे बाळाला पोटभरीचं जेवण मिळेल. कार्ब्स आपण थोड्या प्रमाणात बाळाला फायबरसोबत द्यायला पाहिजे, कारण बाळाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या 1 वर्षानंतर बऱ्याच वाढलेल्या असतात. त्यामुळे बाळाला फक्त फायबर देण्यापेक्षा त्यामध्ये कार्ब्स घालून नक्की द्या. तर इथे सुजी भाजून झाल्यानंतर मी प्युरी सुद्धा घातलेली आहे आणि सुजी बरोबर ही प्युरी आपल्याला शिजवायची आहे. प्युरी दाटसर वाटते म्हणून मी थोडं यामध्ये पाणी घातलेलं आहे. परत एकदा मिक्स करायचं आहे. सुजी ही पाणी ॲब्झॉर्ब करते, त्यामुळे थोडं जास्त पाणी मी इथे घातलेलं आहे. सोबतच मी अगदी थोडा गूळ घातलेला आहे. कोळ्यामध्ये गोडपणा कमी असतो म्हणून मी थोडा गूळ घातलेला आहे. आपण 1 वर्षाच्या वर बाळांसाठी ही प्युरी बनवत आहे म्हणून मी गूळ घातलेला आहे. तुम्ही ही प्युरी 6 महिन्याच्या बाळालाही देऊ शकता, पण त्यामध्ये गोड घालण्याची अजिबात गरज नाही. झाकण ठेवायचं आहे आणि प्युरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित ही प्युरी शिजल्या गेलेली आहे. कलर चेंज झालेला आहे आणि आता ही प्युरी बाळाला देण्यासाठी एकदम तयार झालेली आहे. याला लुकवॉर्म स्टेजला आणून आपल्याला बाळाला खाऊ घालायची आहे. खूप गरम गरम खाऊ घालायची नाही आणि बाळाला किती क्वांटिटीमध्ये खाऊ घालायला पाहिजे याचा व्हिडिओ मी सेपरेटली बनवलेला आहे. तुम्ही स्टेज 1चा पार्ट 1 बघितला नसेल तर नक्की बघा, त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. तर आता आपली नेक्स्ट बेबी फूड रेसिपी आहे टोमॅटो खिचडी. बनवायला खूप सोपी आहे, घरी उपलब्ध असलेल्या जिन्नसमध्येच तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते. मुले खूप आवडीने खातात. मी इथे टोमॅटो गरम पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 5 मिनिट पाण्यामध्ये उकडून घेऊ शकता. याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे, कारण साल कडक असते, बाळाच्या गळ्यामध्ये अडकू शकते. आता याला कट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये ज्या बिया असतात ना त्याही सेपरेट करायचं आहे आणि जे पाणी असतं तेही सेपरेट करायचं आहे, कारण टोमॅटो आंबट असतं. तर यातलं जे पाणी आहे ते काढून घेतल्यानंतर यातला आंबटपणा कमी होऊन जातो. बाळाला खोकला लागू नये म्हणून आपण आंबटपणा यामध्ये जास्त घालत नाहीये, फक्त टोमॅटोच्या जे वरचं कव्हरिंग आहे तेच घातलेलं आहे. याला आता मॅश करून घेतलं आहे. तुम्ही याला ग्राइंडही करून घेऊ शकता. इकडे मी 2 मोठे चमचे शिजवलेला भात घेतलेला आहे आणि वरणावर जे दाटसर पाणी येतं ते घेतलेलं आहे. याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला पातळ करण्यासाठी गरम पाणी यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा मॅश करून घेऊया. बाळासाठी वरण भात कसा शिजवायचा हे मी स्टेज 1च्या पार्ट 1 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला वरण भात शिजवायचा आहे. आता गंजामध्ये मी अगदी थोडं तूप घातलेलं आहे, सोबतच थोडं जिरे आणि अगदी थोडी मोहरी घातलेली आहे. याचबरोबर जो शिजवून घेतलेला टोमॅटो होता तोही घातलेला आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. तर हा टोमॅटो भात चवीला खूप छान लागतो, मुले आवडीने खातात आणि त्याचबरोबर भरपूर प्रमाणात मुलांना फायबर मिळतं, व्हिटॅमिन सी मिळतं. सोबतच मी कढीपत्ता घातलेला आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. यामुळे टोमॅटोमधला जो आंबटपणा आहे तो त्या रश्श्यामध्ये उतरतो आणि याला चव छान येते. आपण मॅशरच्या साहाय्याने एकदा याला मॅश करून घेऊया आणि मॅश करून झाल्यानंतर यामधला जो हार्ड पार्ट आहे तो बाजूला करून घेऊया, म्हणजे बाळाच्या जेवणामध्ये हार्ड पार्ट येणार नाही, गळ्यामध्ये बाळाच्या अडकणार नाही. तुम्ही जर मिक्सरमध्ये ग्राइंड करून ही प्युरी घालणार असाल तर याला एकदा चाळून घ्या आणि नंतर हे पाणी फोडणी द्यायचं आहे. आता याच पाण्यामध्ये वरण आणि भात जो आपण मिक्स केलेला होता तो घालायचा आहे आणि एकदा मिक्स करायचं आहे. तर बघू शकता इथे टोमॅटो खिचडी तयार झालेली आहे. सोबतच थोडं पाणी घालते आहे. याची कन्सिस्टन्सी आपल्याला खिरीसारखी ठेवायची आहे, कारण आपण 1 ते 2 वर्ष बाळांसाठी हे जेवण बनवत आहे. 1 ते 2 वर्ष बाळांसाठी थोडी दाटसर कन्सिस्टन्सी आपल्याला द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून बाळाला पोटभरीचं जेवण मिळेल. तर इथे बघू शकता मी याला शिजवून घेते आहे. याला 5 मिनिटासाठी छान उकळी काढायची आहे. सोबतच चिमूटभर भाजलेल्या जिऱ्याचं पूड घातलेलं आहे. बाळ 1 वर्षाचं झाल्यानंतर बाळाला आपण सॉल्ट आणि शुगर देऊ शकतो, पण रिफाईंड शुगर आणि रिफाईंड सॉल्ट द्यायचं नाही. गुळाचा वापर करा किंवा सेंदा मिठाचा वापर करा. तर इथे आपण अगदी चिमूटभर सेंदा मीठ घातलेला आहे, त्यामुळे बाळाला चव छान येईल
आणि इथे मिक्स करून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून याला 5 मिनिटासाठी परत शिजवून घेऊया. बघू शकता तुम्ही इथे आपली खिचडी तयार झालेली आहे आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला दाटसर बनवायची आहे. ही खिचडी तुम्ही 8 ते 12 महिन्याच्या बाळालाही देऊ शकता. याची कन्सिस्टन्सी यापेक्षा पातळ ठेवली तर तुम्ही 8 ते 12 महिन्याच्या बाळाला आरामात खाऊ घालू शकता. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि येणारे स्टेजेस बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता जे आपलं नेक्स्ट बेबी फूड आहे ते आपण गाजरपासून बनवतो आहे. यामध्ये व्हिटॅमिन B6 भरपूर प्रमाणात असतं. बाळाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी गाजर हे खूप आवश्यक असतं. तर इथे आपण गाजर घेतलेलं आहे. याला आपल्याला सोलून घ्यायचं आहे. वरून जे धूळ माती लागलेली असते ते निघून जावी यासाठी आपण सोलून घेतलेलं आहे. यानंतर याचे छोटे छोटे तुकडे आपल्याला करायचे आहे. आणि मी सुरुवातीलाही तुम्हाला सांगितलेलं आहे बाळासाठी फायबर वापरत असताना ते शिजवून वापरावं. यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि याला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ही प्युरी सुद्धा बनवायला खूप सोपी आहे. वर्किंग मॉम असाल तरी ही झटपट बनवून तयार होते. झाकण ठेवून आपल्याला गाजर सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचे आहे. बघू शकता गाजर व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहे. आता हे गाजर आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे. नंतर आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. गाजर पूर्णपणे गार झाल्यानंतर एक मिक्सरचं स्वच्छ भांडं घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला हे शिजवलेले गाजर घालायचे आणि याची एक फाईन पेस्ट तयार करायची आहे. एक स्टीलचं पातेलं घ्यायचं. यामध्ये अगदी थोडं तूप घालायचं आहे. आता ही प्युरी आपल्याला तुपामध्ये 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायची आहे. कॅरेट प्युरी तुपामध्ये परतल्यामुळे याला चव खूप छान येते. याला गोडपणा देण्यासाठी मी अगदी थोडा गोड घालते आहे. ही प्युरी तुम्ही 6 महिने ते 1 वर्षाच्या बाळालाही देऊ शकता. पण 6 महिने ते 1 वर्ष बाळासाठी जर बनवत असाल तर यामध्ये गोड किंवा कुठलीही रिफाईंड शुगर, कुठल्याही प्रकारची साखर किंवा मीठ घालायचं नाही. तर इथे ही प्युरी तयार झालेली आहे. बनवायलाही खूप सोपी आहे. झटपट बनवून तयार होते. चवीलाही खूप छान लागते. मुले आवडीने खातात आणि भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर आहे. नक्की ट्राय करून बघा. मुलांना भाज्या खाऊ घालायच्या असतील तर या पद्धतीने एकदा ट्राय नक्की करून बघा. तर आता आपण जी रेसिपी बनवतो आहे ती स्पेशल महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. मुली 1 वर्षाची झाल्यानंतर आपल्या ज्या पारंपरिक रेसिपीज असतात त्या मुलांसाठी आपण ट्राय करू शकतो. पण बिना तिखटाच्या आणि बिना मसाल्याच्या ट्राय करायच्या आहे. तर इथे मी जे दही घेतलेलं आहे ना ते डेअरीचं जे असतं, जे फ्रेश असतं, ज्यामध्ये कमी आंबटपणा म्हणजे बिलकुल आंबटपणा नसतं ते घ्यायचं आहे. त्यामध्ये अगदी थोडं बेसन घालायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे. दही जर आंबट घेतलं तर बाळाला खोकला लागू शकतो. म्हणून दही कमी आंबट असलेलंच घ्यायचं आहे. फ्रेशच दही वापरायचं आहे. यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे. आपण ही कढी बनवतो आहे पण कढी अगदी पातळ बनवायची आहे. बेसनचा वापर यामध्ये कमी करायचा आहे नाहीतर बाळाला गॅसेस होऊ शकतात. इथे तुम्ही बघू शकता मी पाणी घालून याची कन्सिस्टन्सी अगदी पातळ करून घेतलेली आहे. आपल्याला इथे 2 बाऊल लागणार आहे. एका बाऊलमध्ये आपण पोळीचा चुरा घालणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धी पोळी घेतलेली आहे. याला मिक्सरच्या जारमध्ये घालून आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता पोळीचा चुरा करून घेतलेला आहे तो एका बाऊलमध्ये घालायचा आहे. आता दुसऱ्या बाऊलमध्ये आपल्याला भात घालायचा आहे. तर भात मी 1 मोठा चमचा घेतलेला आहे. याला सुद्धा बारीक वाटून घ्यायचं आहे आणि याची जी पेस्ट आहे ती दुसऱ्या बाऊलमध्ये घालायची आहे. आता पेस्ट तयार करून झाल्यानंतर आपल्याला कढी फोडणी करायची आहे. त्यासाठी 1 चमचा मी खाण्याचं खोबरेल तेल घातलेलं आहे. यामध्ये अगदी थोडी राई घालायची आहे. राई थोडी तडतडली की जिरे घालून घ्यायचं आहे. तुम्ही जिरे पुढचाही वापर करू शकता. आता यामध्ये आपण बेसन आणि ताकाचं जे मिश्रण तयार केलेलं होतं ते घालायचं आहे. सोबतच चिमूटभर हळद घातलेली आहे आणि यासोबतच मी कढीपत्ता घातलेला आहे. तर कढीपत्त्याचे पत्ते पत्ते वेगळे करून न घालता अख्खाच घालायचा आहे म्हणजे काढायला सोपा जाईल. सोबतच चिमूटभर हिंग घालायचं आहे. यामुळे बाळाला गॅसेस होणार नाही. आता ही कढी आपल्याला छान 5 ते 10 मिनिटासाठी खदखदून उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही कढीला उकळी यायला लागलेली आहे. आपण सध्या यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे. कढीला आपल्याला खदखदून उकळी येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण चिमूटभर यामध्ये सेंधा मीठ घालतो आहे. कढीला उकळी आल्यानंतर सर्वात शेवटी मी चिमूटभर सेंधा मीठ घातलेला आहे. परत एकदा आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये जो कढीपत्ता होता तो आपल्याला बाजूला वेगळा काढून घ्यायचा आहे आणि ही कढी इथे तयार झालेली आहे. ही कढी जेव्हा गरम गरम असते तेव्हाच आपल्याला यामध्ये घालायची आहे म्हणजे पोळीचा चुरा जो असतो तो व्यवस्थित यामध्ये मुरला जातो आणि कढी आपण पातळ ठेवल्यामुळे याची फाईन पेस्ट तयार होते. त्याचबरोबर भाताच्या पेस्टमध्ये सुद्धा मी कढी घातलेली आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. भात आणि जो पोळीचा चुरा आहे ते दोन्हीही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. आता याचबरोबर आपल्याला भाताची पेस्ट सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. हे कढी भात आणि कढी पोळी चवीला खूप छान लागतात. मुलांना हळूहळू आपल्या घरी बनत असलेलं जेवण जर तुम्ही दिलं पण वेगळ्या पद्धतीने बनवून द्यायचं आहे. त्यामध्ये तिखट किंवा मसाले घातलेलं किंवा रिफाईंड तेल घातलेले पदार्थ बाळाला सुरुवातीलाच देऊ नका. 5 वर्षानंतर तुम्ही काळजी ही नक्की घ्या. आता जे दोन्हीही पेस्ट आपली तयार झालेली आहे यावर झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटासाठी याला असंच भिजत घालायचं आहे.
यामुळे कढी ॲब्झॉर्ब करेल आणि त्यानंतर ही पेस्ट जी आहे थोडी दाटसर होऊ शकते. परत यामध्ये थोडी कढी घालून याची पेस्ट जी आहे ती पातळ करून घेऊ शकता. बघू शकता इथे जी पेस्ट आहे ती थोडी दाटसर दिसते आहे. आता ही पेस्ट आपण अजून पातळ करून घेऊ शकतो. बाळ जर थोडं मोठं असेल, 2 वर्षाचं वर असेल, तर तुम्ही याला पातळ न करता थोडी दाटसर खाऊ घालू शकता. पण बाळ जर अगदी छोटं असेल तर याला पातळ करून घ्या, म्हणजे बाळाला डायजेस्ट व्हायला प्रॉब्लेम होणार नाही. तर इथे पेस्ट मी अगदी थोडी कढी घालून पातळ करून घेतलेली आहे. नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी मुलांना खूप आवडेल. मुलांना हळूहळू तुम्ही घरी जेवण जे बनवता ते जेवण खाण्याची जर सवय लावली तर पुढेही मुले त्याच पद्धतीचं जेवण करतील, आवडीने करतील. आणि बऱ्याच यांना जो प्रश्न पडलेला असतो की मुले भाज्या खात नाही किंवा घरी बनलेलं जेवण खात नाही, मुलांना नेहमी पॅकेटचंच लागतं, तर तो प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होईल. हा प्रॉब्लेम याचमुळे येतो कारण सुरुवातीपासून आपण बाळाला काहीतरी वेगळं देण्याच्या नादामध्ये बाळाला घरचं जेवण देण्याचंच विसरून जातो. तर ही चूक करू नका. बाळाला तुमच्या घरी तुमच्या कल्चरमध्ये जे जेवण बनतं ते हळूहळू द्यायला सुरुवात करा. पण सुरुवातीला कसं द्यायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे, त्या पद्धतीने द्या. वेगळं बाळासाठी जेवण बनवून त्याची कन्सिस्टन्सी पातळ ठेवून या काळज्या तुम्हाला घ्यायच्या आहे. त्या पद्धतीने जर जेवण बनवलं तर पुढेही मुले आवडीने हे जेवण जेवतील जे तुमच्या घरी रेग्युलर बनतं ते. नक्की ट्राय करून बघा. या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा. तर अशा पद्धतीने स्टेज 2 मध्ये आपण 6 अशा प्रकारच्या रेसिपीज बघितलेल्या आहेत ज्या हेल्दी आहे, बनवायला सोप्या आहे, बाळांना न्यूट्रिशन देणाऱ्या आहे. आणि या 6 प्रकारच्या रेसिपी अशा आहेत ज्या 6 महिने ते 5 वर्ष वयोगटातील कुठल्याही बाळाला तुम्ही खायला घालू शकता. यामध्ये फायबर आहे, व्हेजिटेबल्सचा वापर झालेला आहे, फ्रूट्सचा वापर झालेला आहे, त्यामुळे भरपूर हेल्दी आहे, भरपूर न्यूट्रिशन बाळाला मिळेल. तुम्हाला या सर्व रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. या सिरीजचे येणारे स्टेजेस जर तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. लवकरच भेट होईल, तेव्हापर्यंत नमस्कार.